उद्धारा जगतधारा देई सर्वावसावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता राखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे व्यवहाराच्या अंगाने मी पण महत्वाचे आहे, जीवनाच्या अंगाने मी महत्वाचा आहे तर सर्वांगाने स्वामी महत्वाचा आहे, अधिक स्पष्ट करा। इथे जीवभावात जेव्हा आपण सर्वसाधारण माणसं असतो तेव्हा मीपणातूनच आपण व्यवहार करतो आणि सगळ्या गोष्टी करत असतो, पण व्यवहाराच्या अंगाने मी पण हवं असा त्याचा अर्थ नव्हे। म्हणजे प्रश्न विचारलाय पण मी पण नाही महत्वाचं, तिथे देवपणच महत्वाचं आहे। म्हणजे काय ते आपण स्पष्ट करू म्हणजे आपल्या लक्षात येईल। इथे स्वामी असं जिथे म्हटलं जातं स्वामी याचा अर्थ अनंत चैतन्य जे स्वरूप आहे मूळ स्वरूप, आणि हे चैतन्य स्वरूप निर्गुण निराकार आणि सगुण निराकार या दोन अंगाने मुळात ते निर्गुण निराकार स्वरूप आहे। तेच त्याच्या ठिकाणी जे स्फुरण होतं आहेचं भान जे घेतलं गेलं पहिलं म्हटलं जातं ते सगुण निराकार स्वरूप म्हणजे तेच सगुण झालं। आणि ते जे आहे त्या आहे ह्या तत्वाला स्वतःलाच अनुभवण्यासाठी गंमत अशी आहे, निर्गुण निराकार अवस्थेमध्ये आहे नाही काही कळत नाही, सगुण निराकार अवस्थेमध्ये असणेपणाचं भान आलं, आहेचं भान। पण आहे ते कसं आहे काय आहे हे कळण्यासाठी तेच तत्व अनंत रूपे म्हणजे सगुण साकार रूपाने व्यक्त झालं। म्हणजे परमेश्वर म्हटल्यानंतर
रूपासहित सर्व जे स्वरूप आहे, रूपासहित स्वरूप मिळून आहे ती ही परमेश्वरी शक्ती. नुसतं निर्गुण निराकार स्वरूपच, सगुण निराकार स्वरूपच किंवा सगुण साकार रूप, सगुण साकार रूपही महत्वाचं आहे, त्यामागे सगुण निराकार स्वरूपही तितकंच महत्वाचं आहे, आणि त्याही निर्गुण निराकार आहे. म्हणून मुळात जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, जे आहे पणाचं भान घेतं, त्याला आपण स्वामी म्हणतो. स्वामी याचा अर्थ मूळ, मालक सगळ्या गोष्टीचा, मूळ तत्व. आता हे जे मूळ तत्व आहे ते स्वामी, ते आहे म्हणून सर्व आहे. म्हणून सर्वात महत्वाचं काय आहे? स्वामी. स्वामी म्हणजे तेच जातो, नसेल तर पुढचा विश्व वगैरे ह्या गोष्टीला काही अर्थच राहणार नाही, की असूच शकत नाही. म्हणून हे जे तत्व आहे ते स्वतःला जाणण्यासाठी लक्षात घ्यायचं. हे का असं झालं? आपण अनेक वेळाला, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अंगाने हे ऐकलेलं आहे की त्या तत्वाला स्वतःला अनुभवायचं जाणीवपूर्वक, आणि स्वतःला जाणण्याच्या प्रेरणेने ते तत्व स्वतःच्या ठिकाणी अनेकत्वाने स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतं. कारण आपणच आपल्याला डायरेक्ट पाहू शकत नाही. आपल्याच ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा निर्गुण निराकार असतो, म्हणजे आपण आहोत की नाही काही कळत नाही, पण आपण असतो. कळत नाही पण असतो. ते जराशी जाग आली तर ते सगुण झालं, म्हणजे जाग आली, आहेचं भान घेतलं, जागे झालो असं जे प्रथम वाटतं ना झोपेतून उठल्यानंतर. आता हे जागे झालं तिथपर्यंत आपल्याला कसलाच भाव नसतो, पण थोड्याच वेळात ते आता कुठे जायचं, काय जायचं, असं करायचं, तसं करायचं, जे सगळं सुरू झालं ते विविध रूपाने ते विचाराने प्रगट झालं. ते तत्व म्हणजे सगुण साकार झालं. मग ती चहा हवापासून सगळ्या गोष्टी, ज्या इच्छा विचार सगळ्या तयार झाल्या तिथेच तयार झाल्या. आता हे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ती सवय झालेली आहे म्हणून आपण त्याच भावामध्ये उठलो. आता आपल्याला कुठे जायचं, काय जायचं सगळं सुरू होतं. म्हणजे आपण कोण, काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे सगळ्या सुरू झालेल्या असतात. तरी सुद्धा आपल्याला स्वतःला अनुभवायचं असेल तर काय करतो आपण? आरशात पाहतो. लक्षात घ्या, आरशात पाहून आपण आपलं असणेपण अनुभवतो एका म्हणजे आरशात पाहून. आरशात प्रतिबिंब जे दिसतं आणि त्या प्रतिबिंबाला दिसल्यानंतर आपण कसे दिसतो हे आपल्याला समजतं. म्हणून तिथे दोन होतो आपण, आरशातलं प्रतिबिंब आणि आपण, असे दोन झालो. आता तुम्हाला आणखीन आपण डावीकडून पाहिलं तर डावीकडे आरसा लावा, उजवीकडे तर उजवीकडे आरसा लावा, मागून पाहिलं मागून पुढे आरशा लावा. त्या सगळ्या बाजून जे प्रतिबिंब दिसतं, किती प्रतिबिंब दिसतील? अनेक दिसतील. पण त्या सगळ्या बाजूने आपण आपल्याला आपणच पाहत असतो. तसं हे जे तत्व आहे, ह्या तत्वाने स्वतः, हे तत्व स्वतः अनेक झालं. अनेक झालं का? विविध अंगाने स्वतःला अनुभवण्यासाठी. कारण हे तत्व फक्त आपलं, आपण म्हणताना आपण देहापुरती ह्या अंगाने आता वर्णन करतो की देहापुरती आपण, देहाच्या अपेक्षेत आपण आपल्याला पाहण्यासाठी आपण आपल्याला स्वतःला पूर्णत्वाने पाहू शकत नाही. त्यासाठी मग आरसेच लावायला लागतात. आणि ते अनेक आरसे, म्हणजे आज आपल्याला पाठ बघायचं, पाठ बघायला काय करावं लागेल? मागे आरसा, पुढे आरसा, वरती आरसा, खाली आरसा.
पण आता अनेक झाल्यानंतर परत त्याला अनुभवण्यासाठी गोंधळ व्हायला लागला. कळलं? म्हणजे हे जे आपण म्हणतो भ्रम आहे सगळ्यांना. भ्रम म्हणजे काय? ते तत्व विविध रूपाने प्रतिबिंब झालं. प्रतिबिंब म्हणायला हरकत नाही. दृश्य जगत म्हणजे प्रतिबिंब. म्हणजे तसंच अनेकत्वाने प्रगट झालं. पण त्याच्यातून परत ते अनुभवताना जसं बटन लावताना आपलं वर खाली होतं की नाही, तसं आपलं व्हायला लागलं. म्हणजे इथे शरीरातून तेच तत्व जेव्हा पाहतं त्या तत्वाला काही कळत नाही. आता काय करायचं? कळलं ना? तिथे थोडासा भ्रम म्हणतो आपण. म्हणजे आपण कोण आहोत ते त्याला कळत नाही. आणि कुठं कसंही बटन लागलं की कुठेतरी लागलं असं म्हणायला जातो आपण ना. बटन कशाला? एखादा हुक पण लावायचा असेल ना, आता सदऱ्याला हुक लावायचा, असं बघून तुम्ही लावायला जा, तो असा होतो तर धड येतच नाही त्या लूपमध्ये. तसं ह्या अनेकत्वातून ते रूप स्वतःला अनुभवण्याचा प्रयत्न करताना त्याच्याही ठिकाणी ती अचूकता जी असायला पाहिजे ती येत नाही. पण ती कधी अचूकता येईल? प्रॅक्टिस करून येते. पुन्हा 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 जर आपण बघून करायला लागलो की ते आपोआप येतं. आणि म्हणून जितकी ही रूप विविधतेने प्रगट होतं तिथे प्रत्येकाच्या ठिकाणी विविधतेने पाहण्याची वृत्ती तयार होते. म्हणजे प्रत्येक विविधतेतून पाहतो. म्हणजे प्रत्येक माणूस म्हणून आपण आता दिसायला सगळे वेगळे वेगळे दिसतात. पण आहे कोण? ते एकच तत्व विविध प्रत्येक देहातून पाहतो. एकच तत्व आहे. पण ते पाहताना कसं पाहतं? जाणीव रूपाने पाहतं. लक्षात घ्या. म्हणजे एक 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 उलगडा झाला आपल्याला लक्षात घ्या. आता ही देहातली जी जाणीव आहे, ह्या जाणीवेला विचार स्वातंत्र्य आणि कर्म स्वातंत्र्य म्हणतात. मुळात जरी अनंत होतं तेच प्रत्येक रूपारूपाने प्रकट झालं. प्रत्येक रूपारूपात ते जाणीव रूपाने जाण्याचा प्रयत्न करतं. आणि ही जी जाणीव आहे, ही जाणीव ते अनंत स्वरूपात जाणीव रूपाने आहे. त्यामुळे ते मीच आहे. म्हणजे मुळात जो मी आहे तो स्वामी. तो देहात मी म्हणायला लागला की तो मी. आणि तो मी स्वतःला अमुक तमुक म्हणून, म्हणजे मी देह ह्या भावातून देहाचं नाव मी, मग माझी जात, धर्म, नवरा, बायको, नाती, गोती, ही सगळं जे गोळा केलं आपण त्याला म्हणतात मी पण. मी पण हा जो भाग आहे, आता ही सगळा गोतावळा जमा करून मी पण हा सर्वसाधारण माणूस जीवभावात म्हणतात. तो जीवभावाचा. ह्या मीपणामुळेच विकार निर्माण होतात. म्हणजे मी देहापुरतीच मी असं ह्या जाणीवेला ज्या वाटतं, म्हणजे त्या जाणीच्या ठिकाणी ती कल्पना आहे की मी देह म्हणजेच मी आहे. आता किती पण तुम्हाला सांग देह म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी काय खरं वाटतं का? नाही वाटत. ऐकून ऐकून आपण हो म्हणू. पण थोडंसं जरा झालं की मीच आहे. मी म्हणजे देह म्हणजे मी. ही ह्या जाणीवेत इतका घट्ट बोध आहे, त्याला अंतर्मनातला बोध म्हणतात. आणि तोच हलवायचा आहे. म्हणजे हा जो अंतर्मनात मी अमुक आहे, माझं हे नाव, हे जात, हा धर्म, ही नाती गोती, हे माझं घर, माझी प्रॉपर्टी, ह्याच्यामध्ये जो मी गुंतलेला आहे त्याला म्हणतात मी पण. मी पण म्हणजे परमार्थामध्ये आपल्याला मी पण बाजूला करायचं आहे. मीला नाही बाजूला करायचं. परमार्थामध्ये जो मी आहे, मी जाणीव म्हणून जो मी आहे, जो तो स्वामीच मी झाला देहाच्या पेक्षा नांदायला लागला, तर तो मी आहे. आणि ह्या मीने मी पण धारण केलं, ते बाजूला करायचं. कळलं? परमार्थ म्हणजे काय? मी पण म्हणजे आपल्याला देहही बाजूला करायचा नाही, जाणीवेला बाजूला करायचं नाही, पण मी देह आहे आणि मी अमुक तमुक आहे हा भाव आपल्याला बाजूला करायचा. म्हणजे परमार्थामध्ये जे करायचं ते हा महत्वाचा भाव. म्हणजे ते स्वामी, मी आणि मी पण, ह्या तीन गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो तर मीपणातून व्यवहार आता सर्वजण करतायत. आणि म्हणून सगळा गोंधळ चाललाय. म्हणजे तुझं माझं जे चाललेलं आहे, द्वेष चालला आहे, स्पर्धा चाललेल्या आहेत, कॉम्पिटिशन करतो ना आपण प्रत्येक ठिकाणी. त्याने असं आपण असं करूया असं जे म्हणतो की नाही, एकाने 500 प्रार्थना, दुसरा काय म्हणतो मी 600 प्रार्थना म्हणतो. असं नाही म्हणत त्याने 500, चला मी 600 देतो. पैसे देताना विचार करतो का कॉम्पिटिशन तसं. पण जैन लोकांच्या याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन असते मंदिरामध्ये. त्यांच्याकडे एकाने जर 1 लाख रुपये देतो, दुसरा म्हणून मी 1.5 लाख रुपये देतो, त्या 1.5 लाख म्हणतो 3 लाख देतो. का? जो शेवटी फायनल देणारा ठरला त्याचं एकदम त्या समाजाला मान निर्माण होतो.
दान धर्मासाठी नाही करत तो, मान मिळण्यासाठी करतो, कळलं. पण तिथे त्याचं महत्व असतं. पण तिथे कॉम्पिटिशन आहे. शेवटी कॉम्पिटिशन कुठेसाठी, मी मोठा आहे दाखवण्यासाठी. लक्षात मी काय म्हणतो. आणि त्यामुळे तिथे मी पण असतं. आता हे मी पण आपल्याला दूर करायचं, म्हणून व्यवहारामध्ये मी पण महत्वाचं, जो पण जीवभावात आहे म्हणून महत्वाचं म्हणावं लागेल. कारण जर तेच जर नसेल तर माणूस जीवन जगताना त्याला कसं जगायचं कळणार नाही. ती सवय आहे आज मीपणातून जीवन जगण्याची सवय आहे प्रत्येक ठिकाणी. की बघा, आपण कुठे गेले की आपल्याकडे लोकांनी बघावं, आपल्याला मान द्यावा असं वाटतं की नाही. तुम्ही कोणाच्या घरी गेला तुम्ही बघितलंच नाही कोणी, काय होईल, अरे उगीच आलो मी, चला जाऊया, असं वाटतं की नाही. म्हणजे हे मी पण आहे आपलं. मग तुम्हाला कोणी विचारलं तर काय बसायचं की न बसायचा प्रश्न येईल तुम्हाला. तर तिथे वाईट वाटून घेता कामा नाही, लक्षात ठेवा. कोणीतरी मला विचारलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे किंवा माझा सन्मान केला पाहिजे, असं जे आपल्याला वाटत असं हे सगळं आपलं मी पण आहे. म्हणजे जीव पण कुठे आहे, मी पण आहे. मला महत्त्व मिळालं पाहिजे की मलाच सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत असं वाटतं की नाही. तर हे मी पण आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून व्यवहार करताना हा मी पण महत्वाचा म्हटलं तर जीवभावात आहे तो पण ओके म्हणू आपण. म्हणजे ते पण वाईटच आहे खरं. कसं वाईट आहे, अदानी सगळी प्रॉपर्टी सगळा बिझनेस घेतोय, बाकीच्या बिझनेसमधनं चान्स नाही मिळत आहे, कळलं. आजच्या काळातले अंबानी अदानी असे हे लोकच फक्त सगळे, बाकीचे बिझनेसमॅन बिचारे लल्लू पल्लू, बाकी हेच मेन किंग झाले. हे मी पण आहे. आणि त्याच्यातून ह्या लोकांना त्याचा द्वेष वाटतो, त्याचाही मी पण आहे. आलं. म्हणजे ही स्पर्धा आहे. ते बिझनेसमध्ये असेल की देशामध्ये स्पर्धा, आपण मोठमोठे अणुबॉम्ब तयार करतात, हे करतात ते करतात, आपण वाचतो. हे कशासाठी, आपण कोणते मोठे दाखवण्यासाठी. हा जीवपणा आहे. म्हणून जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये युद्ध आहे, जगामध्ये भांडणतंटे आहेत, स्पर्धा आहेत. हे सगळं काय आहे, सर्व दुःखाचं कारण मी पण आहे मूळ. आपल्या साधू संतांना हा बोध झाला त्यावेळेला कोण होतं, त्यावेळेला राजीव लोक होते, सावकार लोक होते, सामंत लोक होते, जमीनदार होते आणि सर्वसाधारण माणसं होती. आणि त्यांच्यावर सत्ता गाजवण्याचा सगळा प्रकार जो चालला होता तो सगळं मीपणाचं हे होतं. आणि त्यामुळे त्याच्यातून मुक्त कसं व्हायला पाहिजे मानवजात, की हे जर नसेल तर लोक आनंदाने राहू शकतात एकत्र. म्हणून मी पण बाजूला गेलं पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. लक्षात, परमार्थाचा अर्थच तो आहे, मी पण बाजूला झालं पाहिजे. म्हणून स्वामी सर्वांगाने महत्वाचं, बरोबर, म्हणजे सर्व जीवनाच्या अंगाने, वैश्विक जीवनाच्या अंगाने, विश्वामध्ये जी जी सगळी रूपं आहेत त्या सगळ्यांचा आधार स्वामी आहे, अधिष्ठान, आधार. तो नसेल तर जगामध्ये काही राहणार नाही. तो आहे म्हणून विश्व आहे. तोच बाजूला गेला तर जग म्हणून काहीच राहणार नाही, उरणार नाही. जगाचं सगळी रहाडगाड जे चाललेलं आहे ते या स्वामीमुळे चाललंय. म्हणजे स्वामी आहे म्हणून सगळं. म्हणजे अगदी जरास आपल्या एखाद्या झाडाच्या बीला पाण्याचा स्पर्श झाला की अंकुर फुटतो ना. हे सगळे नियम आहेत. अंकुर फुटणं, झाड वर येणं किंवा त्याला परत पानं फुलं येणं, हे सगळे नियम आहेत. हे नियम कोणामुळे होतात, हा स्वामी आहे म्हणून. हा स्वामी बाजूला आला तर हे सगळं बंद होतं. सूर्य आहे, चंद्र आहे, पृथ्वी आहे, ते बरोबर आपापल्या परिघात फिरतायत. त्याच्यामुळे एकमेकावर चांगले परिणाम होत आहेत. आता हे
गरम होतं म्हणतो ना, त्याच्या आधी प्रचंड गरम होईल आपल्याला, की टिकू की ना टिकू हाय, म्हणजे ती जिथे आहे तिथे परफेक्ट आहे. ती लांब राहिली तरी जगू शकत नाही आपण, जरा जवळ गेलो तरी जगू शकत. ती फिरण्याचा तिचा जो स्पीड आहे त्याच्यात पण थोडासा फरक झाला तरी आपण हलू जाऊ. म्हणजे ते सगळं गणित जे झालेलं आहे ते गणित कसं आहे की ते स्वतःवरती फिरते, सूर्यावरती फिरते, त्याचं तो स्पीड आहे, त्याच्याप्रमाणे हे दिवस रात्र सुरू होते. हे सगळे जे चाललेलं आहे त्या सगळ्याचा आधार स्वामी आहे. ह्या पृथ्वीवरती सगळं विश्व जे आहे निर्माण झालंय, चर जगत किंवा चर जगत दोन्ही, त्याचाही आधार स्वामी आहे. म्हणजे स्वामी कुठे नाही, स्वामी सर्वत्र आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे, परमेश्वर सर्वत्र आहे जो म्हणतोय आपण ना, तर ह्या चैतन्य स्वरूपाचा स्पर्श सगळीकडे आहे, ते तत्व आहे. आता तुम्ही म्हणाल चैतन्य स्वरूप दिसतं, दिसत नाही. जे जे दिसतं ते परिवर्तनशील आहे, आणि जे दिसत नाही पण ज्याच्यामुळे चालतं ते सतत असतं, म्हणून त्याला सत म्हटलं. म्हणजे चैतन्य स्वरूप हे सतत आहे, त्याच्यामध्ये हे निर्माण झालेलं आहे. त्याचं काही काळ अस्तित्व असेल, काही काळ ते लय पावणार आहे. कोणतंही, मग ग्रह तारे असो, काही असो, प्रत्येक ठिकाणी. आपलं जीवन सुद्धा तसंच आहे. म्हणून हे सगळं ह्या परमेश्वरामुळे चाललं आहे. हे जर ह्या मीला कळलं, कोणाला मीला, ह्या देहाच्या अपेक्षेत तेच तत्व मी म्हणून जे जीवन जगतं, तिथे जर त्याला ते ज्ञान झालं, अरे मी कोण आहे, तर तो स्वामीच मी झालाय, तो सर्व रूपामध्ये मी आहे. आणि हे जर ज्ञान ह्या मीला झालं तर त्याचं मी पण गळून पडतं. ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झालं म्हणजे आता शब्दाने सांगितलं झालं नाही, कळलं, पण ते कळलं म्हणजे अनुभवलं नाही, लक्षात घ्या. पण सुरुवात तरी तिथे ज्ञान. हे ज्ञान काय, ह्या अनंत स्वरूप जे चैतन्य, त्यामुळे हे सगळं विश्वरूप आहे. प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूपच आहे, विविध रूपाने, विविध नियमाने ते प्रगट आहे. विविध नियम, माणूस म्हणा, पशु म्हणा, पक्षी म्हणा, हे विशिष्ट नियमाने त्यांचं ते सगळं निर्मिती आहे. प्रत्येक ठिकाणी ती निर्मिती आहे, ते नियमाने ते चाललंय. म्हणून त्याला आपण व्यवस्थारूप असं जीवनविद्या सांगते. त्याचा अर्थ तो व्यवस्थारूप म्हणजे ते विशिष्ट नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे त्या रूपाचं अस्तित्व असणार. काही काळ त्याचं जगणं असेल आणि काही काळ त्याचा लय होणार. आणि प्रत्येक रूपात, म्हणजे आता मानवी देहाच्या पेक्षा म्हणा किंवा पशुपक्षाच्या देहात, तिथे प्रत्येक जण मी म्हणून जीवन जे जगतं ते मी हे मुळात तो स्वामी आहे. स्वामीच मी झालेला आहे. स्वतःच तिथे जाऊन पाहण्यासाठी थांबला, पण तिथे त्याला भ्रम झाला. तो भ्रम झाला म्हणून तो मी देह म्हणायला लागला. होता कोण, अनंत स्वरूप स्वामी. पण झाला काय, ते गाणं ना, होता असं तू काय आणि झाला असं तू काय, असं म्हणतात ना, तशी अवस्था झाली आपली. कळलं. मग आता जरी तुम्ही आपल्याला प्रत्येकाला तू स्वामी आहेस, कसले थापा मारते, आम्हाला रोजचं सगळं धावपळ करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं, जीवनातले सगळे प्रॉब्लेम आठवायला लागतात. खरं वाटत नाही किती सांगितलं. आता हा मी जीवन जगत असताना पण महत्वाचा आहे. मी देहातून जाणणारं हे तत्व आहे, हे समजणं तेवढंच महत्वाचं आहे. पण ते ज्ञान काय, स्वामीच मी. आता मी म्हटल्यानंतर शरीराच्या अपेक्षेत मी नाही सगळं कार्य केलंच पाहिजे असं नाही की तो स्वामी आहे म्हणून बसलाय चूप. असं म्हणतात ना, काही असे ते स्वामीराम म्हणून एक हे होऊन गेले, त्यांनी ग्रंथ लिहिला. तर त्यांचे सद्गुरू, त्याला स्वामी तो लहानपणापासून त्या सद्गुरूंकडे राहिलेले आहेत ते, आणि ते त्यांना मार्गदर्शन. पण तो जर लहानपणापासून अगदी लाडावलेला होता शिष्य, त्यांनी लहानपणापासून त्यानं वाढवला. आई वडिलांनी त्यांनी लहानपणापासून आणला होता आणि हिमालयात जाऊन ठेवलं होतं. स्वतः हिमालयात हरिद्वार की कुठेतरी राहायचे. पण त्याला शिक्षण दिलं, कॉलेजमध्ये पण पाठवायचे सगळं. पण त्याला शानशौक करायचे, हवं नवीन नवीन कपडे घालायचे, ते पण पैसे द्यायचे, त्याला काहीच बोलायचे. तर त्यांनी नंतर अनेक संतांकडे पाठवायचे, जातीकडे जाऊन भेटून त्यांना भेट जातं. ते एक असे संत होते, ते असे नुसते असे पडलेले होते, अजगर पडलेला कसं असतं तसं. काहीच कपडे नव्हते, काय नव्हते, चांबडी अगदी राट झालेली होती सगळी. त्यांना काहीच करायचं नव्हतं, ते असेच बसले.
त्याच्या मनात आलं, अरे हा संत कसला असा पडलेला आहे. तरी ते आपल्याला गेले जवळ, कारण सद्गुरूंनी त्यांच्या सद्गुरू सांगितलं तर त्या सद्गुरूंवर त्यांचं प्रेम होतं. किती जरा लहानपणापासून त्यांनीच आई वडिलांसाठी वाढवलं. आणि मी इथून आलो म्हणून सांगायला गेले, त्याने एक झटकन लात मारली. तो माणूस खाली पडले. त्याला एवढा राग आला, अरे काय हा संत मी आपलं विचारतोय आणि आम्हाला लात मारतोय. तरी पण परत वर गेले. बरं आहे ना असं तो परत विचारतोय. मनात म्हणतो काय माणूस लात मारतो आणि म्हणतो बरं आहे का विचारतो. सांगायचा मुद्दा काय, असे काही संत काहीच करत नाही. काहीच करत नाही म्हणजे ते नुसते पडलेले आहेत. किंवा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये झालं, गोंदवलेकर महाराज हिमालयात फिरताना एक समाधी घेऊन बसलेला होता. त्यांनी त्याला उठवलं. तर उठवलं, म्हटलं राम जन्म झाला. अरे म्हटलं राम जन्म झाला, कृष्ण जन्म झाला, सगळे झाले आणि तू अजून तिथेच बनलं. तर पुढे काय म्हणाले, एखादा मोठा दगड आणि तो आहे, ह्याच्यात फरक आहे का. नो डाऊट ते त्या स्वरूपाच्या स्मरणात होता इथपर्यंत बरोबर, पण जीवनाच्या दृष्टीने उपयोग काहीच नाही. म्हणून हा जो मी आहे, हा मीचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे आणि जीवनाचं हे ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. तो मी महत्वाचा आहे. आणि त्या मीने कसं वागायचं म्हणजे ती त्याने व्यवहारही करायचे, त्याचं कर्तव्यही सांभाळायचं, सर्वांना आपला उपयुक्तपणा द्यायचा म्हणजे आपण उपयोगी पडायचं. हे सगळं त्या मीने जेव्हा कळतं त्यात मी पण नसतं, त्याला देव पण म्हणतात. व्यवहार देवपणातून व्हायला हवा. तिथे मी म्हणणारं हे जाणणारं तत्व आहे, हा भाव तिथे असायला हवा. आणि जरी हे मी म्हणणारं देहाच्या पैसे असलं तरी मुळात ते तो स्वामी आहे हेही ज्ञान तिथे पाहिजे. तिन्ही गोष्टी तिथे पाहिजे. विसरायचं काहीच नाही. ह्याच्यावेळी एक गोष्ट विसरली तरी जीव पण परत येऊन चिकटतं. आपल्याला हा जो बोध आहे ना, तो बोध फार महत्वाचा लक्षात ठेवा. शरीराच्या अपेक्षेत शरीराला सांभाळणं हे आपलं कर्तव्य. शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीराची काळजी म्हणजे शरीर धडधाकट असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, सशक्त असलं पाहिजे, आरोग्यशील असलं पाहिजे, कार्यक्षम असलं पाहिजे. मन तितकंच खंबीर असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे, दिव्यत्वाच्या स्मरणात असलं पाहिजे, हे तिथे असलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोणी हे प्रयत्न करायचे मिळवण्याचा, ह्या मी नाही म्हणजे ह्या जाणीव. म्हणजे ही जाणीव म्हणून जी मी आहे देहाची अपेक्षा आहे, तिने हे सगळं करायचं आहे. अनंत स्वरूपामध्ये काहीच फरक पडलेला नाही. ते त्याच्यापर्यंत त्याचं कार्य चालू आहे. फरक पडतो तो हा जो मी म्हणतो आपण, तो मी स्वतःला जीव मी म्हणतो की मी अमुक. आज जी सगळीकडे जी अवस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी ती आहे. पण त्याच्यातून बाहेर पडायला शिकवतात ते सद्गुरू असतात. म्हणजे सद्गुरूंचं खरं कार्य एवढंच, पहिलं मी पण गेलं पाहिजे आणि त्या मीपणा विरहित जीवन कसं जगायचं हे शिकवतात. पण आता एखाद्या शिष्याला ते सांगितलं की तू जाणीव आहेस, म्हणजे ती जाणीव म्हणजे ते अनंत स्वरूपच तुझ्या रूपाने प्रकट आहे. तर तू अमुक तमुक तुझं हे काय तुझ्या त्याला अडकू नको. तर जगायचं कसा हा प्रश्न पडतो. मीपणाशिवाय मी जगणार कसा, मी माझ्यासाठी काहीच करायचं नाही का, असं काय नाही, असं प्रश्न पडतात. कारण म्हणजे त्याला कळत नाही काय. इथे सर्व आपलेच पण माझं म्हणून कोण नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. देव पण म्हणजे काय, सर्व आपलेच आहेत. कारण आपण जो स्वामी म्हणतो त्या स्वामीचा आपण रूप असल्यामुळे ही सगळी रूप स्वामीची म्हणजे आपलेच, एकाच कुटुंबाचे आपण.
अशा नाही, प्रत्येकाचं वेगळ्या वेगळे विचार असतात, पण ते त्याचा बोध एकच की मनासारखं आम्ही वागलो नाही. ते जर वागलो असतं तर कदाचित वेगळं रूप आपल्या जीवनात आपण मिळवलं असं, असा तो एक भाग असतो. पण आता दारू पिणार आणि कोणी त्याला दारू दिली नाही 4 दिवस 5 दिवस 10 दिवस, मग तो मनासारखं वागला म्हणून पश्चाताप, तर त्याचा अर्थ पकडायला नको. इथे खरा अर्थ असा असतो की मनाला जे मूळ ज्ञान जे मिळायला हवं होतं की ज्याच्यातून आपल्याला शांती सुख समाधान मिळालं, ते मिळवता आलं नाही म्हणून मला पश्चाताप आहे, हे त्याचा अर्थ असतो. म्हणून इथे ज्ञान परमार्थाचं आहे, ते महत्वाचं आहे की मी आहे, पण त्या मीने शरीराच्या अपेक्षेत जीवन जगताना शरीराची काळजी, शरीराच्या अपेक्षेत असलेली सगळी कर्तव्य त्यांनी सांभाळायची असतात, त्या मीला कळलं पाहिजे. मी अमुक तमुक म्हणून मी कर्तव्य नाही करत, तर मी शक्ती आहे ह्या भावात त्याने कार्य केलं पाहिजे. शक्ती आहे म्हणजे शक्ती आहे म्हणजे तीच ईश्वरी शक्ती म्हणतो आपण, ती जाणीव ज्याला शब्द म्हणतो, ती खरी ईश्वरी शक्ती आहे. आणि त्या ईश्वरी शक्तीने देहाच्या अपेक्षेत सगळी कार्य केलीच पाहिजेत, कारण देह आहे, त्या देह इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरता आलं पाहिजे. देह हे भांडवल आहे म्हणून ते वापरता आलं पाहिजे. आणि ते वापरायचं कसं, फक्त आपला स्वार्थ साधण्याचाच नाही, तर तिथे सर्वांना सुख मिळणं पाहिजे, की सर्वांचा विचार करून मला जीवन जगायचं आहे हे कळलं पाहिजे. संत कसे करतात, सर्वांना, जास्ती असं लोकांना त्याचा आनंद मिळेल किंवा त्याला काहीतरी उपयुक्तता जीवनात मिळेल, त्यासाठी सुख मिळेल, त्यासाठी संतांचं जीवन असतं. तसंच जीवन सर्वसाधारण माणसं झालं तर काय होईल, प्रत्येक जण सर्वांचा सन्मान करेल, सर्वांना ते सुख देण्याचा प्रयत्न करेल, कोणाचे मन दुखावणार नाही, जगामध्ये शांती झाली आणि प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये पण शांती मिळेल. जर तसं सगळेजण झाले तर. पण तसं होत नाही. का नाही होत, कारण ही निर्मिती काही काळासाठी असते, परत निर्माण झालं की परत सुरुवात. ही माणसं म्हणून आता श्रीकृष्णाच्या काळातली माणसं होती, गेली, त्याच्यानंतर आता आपल्या काळामध्ये आली. जितके जन्माला येतात ते पहिले विसरात येतात, हा नियम आहे. पहिला विसर, पटकन नाही, मागचं काय थोडंसं घेऊन येतात, नाही असं नाही, पण विसर असतो. पण इथे ज्ञानातून जन्माला आले त्यांना क्षणात आठव येऊ शकतो काही काळात, बाकीचे सगळे विसरातच असतात आणि विसरातून त्यांनी परत ते सगळं आपलं जीवनाचं कोडं सोडवायचं असतं. आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायची की देहाच्या अपेक्षेत आपल्याला जीवन जगावंच लागणार. तुम्हाला नाही आम्ही जगणार नाही, चालणार नाही. का? कारण देहामुळे तू जाणीवपूर्वक जाणतोय, देहामुळे तुला सगळं आहे, म्हणून देहाबद्दल कृतज्ञ राहिलंच पाहिजे. डोळा आहे म्हणून पाहू शकतोस, कान आहे म्हणून ऐकू शकतोस. नुसतं सगुण आहे, गपचूप बसलं तर तुला हे काहीच कळणार नाही, ह्याच्याला आनंदच कळणार. पाहण्यात आनंद आहे, ऐकण्यात आनंद आहे, म्हणून हे सगळं जे आहे ते सगळ्या रूपाला सन्मुख असलेलं शरीर आहे. शरीराची आपली सगळी रचना ही रूपाला सन्मुख आहे. कारण रूपाला सन्मुख असल्यामुळे रूपामधली जी विविधता त्या आपण पाहायची असते, म्हणजे त्या रूपामध्ये त्या तत्वाचे काही जे गुण आहेत ते आपल्याला कळतात, त्याचा आपण आपला अनुभव घेत असतो. आणि म्हणून हा जो मी महत्वाचा म्हणतो, म्हणजे मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे की ते अनंत स्वरूपच मी आहे. आणि ह्या मीने आपल्याबरोबर सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सुख देण्याचा प्रयत्न केला, ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हीच काय ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक मुलांना कधी कधी हित कळत नाही, त्यावेळेला मार्गदर्शक पाहिजे, नाहीतर त्यांचं ते वाटेल तसे वागत जाते. आणि म्हणून हे आपलं कर्तव्य, जीवन जगताना मलाही सुखी व्हायचंय आणि इतरांनाही सुख देण्याचा प्रयत्न करायचा, हा बोध आपल्याकडे पुन्हा पुन्हा असला पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना. म्हणजे इथे कोणालाही दुःख नाही द्यायचं. म्हणजे मला आता ओरडायचं नाही का, आता लहान मुलं आहे वेड्यासारखं वागतात तर थोडं ओरडल्याशिवाय ते ऐकत नाही. म्हणजे कसं आहे, प्रत्येक माणसाचं परत पिंड असं म्हणजे आलेलं आहे. कोणाला नुसते डोळे वटारले तरी गपचूप असतात, चेहऱ्याकडे बोलायला राग चूप असतात, असं होतं की नाही. काही लोकांना त्याचा परिणाम होत नाही, डोळे वाटायला काय फरक पडत नाही, मग जरा ओरडावं लागतं.
तर ओरडायला ते लहान मुलं जरासं गपचूप बसलं, पण काही वेळा त्याचाही फरक पडत नाही. मग त्याला फटका मारायचा असतो, तेव्हा काय ते कळतं ना. तेही नाही कळलं तर मात्र प्रॉब्लेम पुढे काय करणार. तशी मोठी माणसांचं पण तसंच आहे. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, चांभाराच्या देवाला खेटराची पूजा. म्हणजे इथे जातीवाचक नाही, की इथे प्रत्येकाला शिक्षा. म्हणजे काही लोकांना सांगून कळतं, काही लोकांना जरा दम देऊन कळतं, काही लोकांना जरा शिक्षा देऊन कळतं. असा जो प्रकार आहे तो माणसाची ती जशी वृत्ती असते त्याच्यावरती आहे. आणि त्यामुळे ते सगळं आपल्याला समजून घेता आलं, पण कोणाचाही द्वेष मनात येता कामा नाही. सगळ्यात मोठं काय, सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत, त्यामुळे सगळे आपणच आहोत. आणि आपणच आपला द्वेष कसा करणार हे लक्षात आलं. आपण आपला द्वेष करू शकतो. मग इथे म्हणून शरीराच्या अपेक्षेची आपण नाती गोती करून भेदभाव निर्माण करतो. घरात पण आपण करतो ना, वडील, आई, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड, पतवंड, सगळं होतं. तिथे भेद असतो आपल्याकडे. म्हणजे त्या नात्यातून पाहतो. मग नातवाने मला नमस्कार केलाच पाहिजे पूर्वीच्या, आता कोण करत नाही, ती वेगळी गोष्ट आहे ना. तिथे मग आजोबाला राग होता, अरे हा नमस्कार पण नाही करत, असं होतं की नाही. हे सगळं जी भावना त्या संस्काराच्या अंगाने एखाद्या बरोबर, म्हणजे त्या नातवाच्या अंगाने त्या नमस्कार करणं, नंबर होणं हे बरोबर. पण तो नमस्कार करत नाही म्हणून मला राग येत असेल आजोबाला तर चूक. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी असते ती लक्षात घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला ज्ञानातून पाहता आलं पाहिजे. आणि ज्ञानातून पाहताना सर्व सुखी कसे झाले पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा आहे, की आपणही सुखी व्हायचं आणि सर्व सुखी. तिथे पाहणं आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्यासाठी ह्या 3 गोष्टी आहेत. मग आता शरीराच्या अपेक्षेत आपल्याला वागायचंच आहे. दुसरं जाणीव म्हणून जे आपण आहोत त्या जाणीवेच्या ठिकाणी हे ज्ञान असलं पाहिजे. ते स्वामीच इथे मी आहे, पण मला आता शरीराच्या अपेक्षेत माझ्याकडे थोडीशी मर्यादा आहे, थोडीशी मर्यादा. म्हणजे आता ह्या मर्यादा रूपाच्या अपेक्षा आपल्याला येतातच. तुम्ही जर बैलगाडीत बसलात तर बैलगाडीच्या स्पीडने तुम्ही जाणार, ही तुमची मर्यादा आहे. पण ते तुम्ही कारमध्ये बसलात तर कारच्या वेगाने आपला प्रवास होऊ शकतो. पण तेच आपण विमानात बसलो तर विमानाच्या वेगाने जाणार. म्हणजे ह्या तिन्ही लेवलला ज्या वेळेला ज्या ज्या वस्तूचा आपण आधार घेतो त्या त्या वस्तूचे नियम आपल्याला ॲप्लिकेबल होतात, म्हणजे लागतात आपल्याला. आणि त्याप्रमाणे आपला प्रवास चालू असतो. म्हणजे हे सगळं रूपाच्या अपेक्षा आपल्याला शिकायचं असतं. म्हणून सायन्स म्हणून जे शोध वगैरे लागले त्याच्यातले ते गुण आपल्याला कळले, त्याचा चांगला फायदा कसा करायचा ते कळलं पाहिजे. पण माणूस दोन्ही गोष्टी फायदा, म्हणजे त्याने बॉम्ब पण निर्माण केला आणि चांगल्या गोष्टी पण निर्माण केल्या. मोबाईल वगैरे सगळ्या ते इंटरनेटचं सगळं झालं, तर त्याच ज्ञानातून त्याने तेवढं पण स्वतःला विकसित केलं. पण त्याचबरोबर तितकाच तो बॉम्ब वगैरे तयार केले तर तितकाच घातक पण ठरला. म्हणजे हे दोन्ही गोष्टी, म्हणजे ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे जर माणसाला कळलं तर दोन्ही गोष्टी तिथे महत्वाच्या असतात. म्हणून जीवन जगत असताना हे सगळं माणसाला कळलं पाहिजे. नुसतं मी काय म्हणतात त्याला ब्रह्म आहे असं म्हणून ते होत नाही. ते ब्रह्म आहे हे ब्रह्मज्ञान असायला हवं. मी ब्रह्म आहे नुसतं म्हटलं तर तिथे अहंकार निर्माण होतो. लक्षात महत्वाचं आहे ते ब्रह्म ह्या देहातून कार्यरत आहे हे लक्षात आलं पाहिजे. ब्रह्म म्हणजे जाणणारं तत्व थोडक्यात. म्हणून तो बोध आपल्याला पुन्हा 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 घ्यावा लागतो. आणि तो जेव्हा काय होतो तेव्हा कोणती गोष्ट महत्वाची आहे महत्वाची म्हणण्यापेक्षा आता आपल्याला जीवन जगत असताना आवश्यक आहे ते ज्ञान काय मी म्हणणार
हे लक्षात येत नाही. म्हणून असं आपलं हे सगळं जीवन चाललेलं आहे. म्हणून इथे स्वामी आणि मी पण ह्या तीन गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या की ह्या मीपणामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि ते परिवर्तन म्हणजे ह्या मी मध्ये हे ज्ञान असलं पाहिजे. मी म्हणणारं हे चैतन्य स्वरूप आहे किंवा ती ईश्वरी शक्ती आहे, ह्या मीला सतत स्मरणात राहिलं पाहिजे सतत. पण इथे मी म्हणणारी जाणीव आहे त्याच्या ठिकाणी जे बहिर्मन अंतर्मन ह्या अंगाने जे कार्य करतं त्या अंतर्मनामध्ये मी पण इतकं घट्ट असतं. एखादा राग आहे तो राग इतका घट्ट असतो की त्या माणसाला बघितला हा राग बाहेरच येतो. असं म्हणतो ना आपण, त्याला बघितलं मला रागच येतो का, तर ते कंडिशन करून ठेवलंच म्हणून कंडिशन केलेलं आहे आपण. आणि ते कंडिशन केलं म्हणजे हा जीवभाव आहे, लक्षात घ्या. तिथे राग याचं काहीच कारण नाही. ती ईश्वरी शक्ती आहे, तू ईश्वरी शक्ती आहे. दोघंही एकाच परमेश्वराची रूप आहेत, एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. राग कशाला आलं पाहिजे? त्याचं कर्म त्याच्याकडे, तुझं कर्म तुझ्याकडे. तिथे कर्माचा हिशोब आहे. कर्म जो चुकीचं करतो त्याचा हिशोब त्याच्या दृष्टीने त्याला मार्गाला येतात. म्हणजे अगदी जवळचे किती भाऊ, दोन भाऊ, सख्खे भाऊ असतील, दोघांचं कर्म जर वेगळं असेल तर दोघांच्या जीवनात पुढे लगेच कदाचित चांगला वाईट परिणाम कळणार नाही, कारण त्या सूक्ष्म गोष्टी आहेत. पण काही काळानंतर किंवा अगदी पुढच्या आयुष्यापर्यंत त्याचा परिणाम चांगला वाईट माणसाला, म्हणजे माणसं नाही तिथे जाणीवेला प्राप्त होत असतो. हे लक्षात, मी ह्या गोष्टी आपल्या लक्षात महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा हे सगळं ज्ञान महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्यात आणि हे ज्ञान महत्त्वाचं असल्यामुळे आपल्याला सतत सर्वांबद्दल कृतज्ञता, सर्वांच्या ठिकाणी बोलताना नम्रता, नम्र होऊन बोललं पाहिजे. सत्ता गाजवण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही. तुमच्या हातात सत्ता किती असो, असते सत्ता. आता जज आहेत, पोलीस आहेत, ही त्यांच्या हातात असलेली सत्ता आहे. त्याचा काही सदुपयोग करतात, काही दुरुपयोग करतात. एखादा पोलीस तुम्हाला जर मदत करत असेल, तुम्हाला किती वाटतं अरे काय पोलीस मदत करतो असं होतं ना. आणि जो दम देत असेल बघा कसा आहे तो, असं म्हणतो आपण मनात म्हणतो. दोन्ही गोष्टी आपल्याकडे येतात. जसं इतरांकडे पाहतात तुमच्या मनात, तसं तुमच्यावर पण इतर लोक विचार करतात. हे आपल्या लक्षात येत नाही. पण हा अंकल आपल्याकडे कोण बघ, आपण चांगलेच. तुम्ही कसे जे वागता त्या कर्माचा हिशोब तुमच्याकडे परत येत असतो, लक्षात ठेवा. समोर एखादा गोष्ट तुम्हाला तो म्हणणार नाही तुझं चुकलं बरोबर, पण कर्म आपलं कार्य चालू करतं. म्हणजे कर्माचा फळ कर्मात, हा जो सिद्धांत आहे त्याचा अर्थ तो आहे. म्हणून इथे माणसाने सावध राहिला. मला शिक्षा मिळते की न शिक्षामध्ये परिस्थिती चांगली आहे की वाईट, इथे नका विचार करू. आपलं कर्म चांगलं राहिलं पाहिजे. आणि ते कर्म कसं की कोणाबद्दलही सर्वांबद्दल आपलेपणानेच पाहता आलं पाहिजे. मी फक्त एवढेच माझे आणि तेवढे माझे असं जे आपल्याकडे वाटतं ना, तो आपला संकुचितपणा आहे. हे सगळं विश्व जे माझे हा बोध असतो. कुठचाही समोर असला तर आपलाच. आणि आपला म्हणजे आता त्याला काय मिठ्या मारायला जायचं नाही. आपला म्हणजे त्याचं भलं होते म्हणायला पाहिजे बस. आपला म्हणजे काय त्याचं भलं होते, त्याच्यामध्ये वाईट चिंतन नाही म्हणजे आपला. जो तो आपापल्या कर्माने त्याला सुख दुःख मिळणार आहे, हे जरी खरं असलं तर आपल्या बाजूने आपल्याकडे चांगल्या इच्छा असणं हे फार महत्वाचं आहे. जो असेल वाईट कर्म करेल त्याचं त्याच्याकडे देव त्याचं भलं करो एवढंच आपण म्हणणार, की त्याला चांगली बुद्धी मिळो एवढंच आपल्या हातात असतं. ते आपलं कर्म असतं. तुम्ही प्रार्थना म्हणून कोण सुखी होणार का असे प्रश्न. प्रार्थना म्हणून कोण सुखी होणार की न होणार हा प्रश्न बाजूला, पण तुझं कर्म सुधारतं हे महत्वाचं आहे, लक्षात ठेव. सद्गुरूंनी प्रार्थना सांगितली कशासाठी सांगितली? आपलं कर्म सुधारण्यासाठी. आता आपण प्रार्थना सगळ्यांसाठी म्हणतो असं जेव्हा म्हटलं तर समोरचं भलं होईल की वाईट होईल त्याच्या कर्मानुसार, त्याच्याकडे जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धानुसार त्याचं भलं वाईट असतं. पण आपली मात्र इच्छा असली पाहिजे की सर्व सुखी झाले, लक्षात. म्हणजे आपलं कर्म सुधारण्यासाठी तो अभ्यास आहे प्रार्थना म्हणणं म्हणजे, लक्षात ठेवायचं की सर्वांचं भलं होऊ दे आपण म्हणतो, तर ते आपलं कर्म सुधारलं पाहिजे. आणि त्यामुळे हे स्मरण आपल्याला सतत, हे स्मरण आपल्याला राहत नाही. आता इथे काय होतं, या अंतर्मनामध्ये मी अमुक तमुक आहे हेच पक्क असतं, किती बघा तुम्ही. आणि त्याच्यातून मग जरा दुर्लक्ष केलं म्हणजे आता साधक अभ्यास करताना काय करतो, हा चैतन्य आहे सर्वांचं भलं होते सर्वांचं भलं होते म्हणतो. जरासं काहीतरी पैशाची देवाणघेवाण इकडे तिकडे होऊन देत, मग ते भालं बाजूला होऊन देत, मग आपण लगेच मनातून वेडेवाकडे विचार येतात किंवा वेडेवाकडे बोलतो, तिथे सत्ता गाजवतो, ते सगळं सुरू होतं. का होतं? जीव.
ते कर्म आपलं बिघडतं. म्हणून हा पॅटर्न बदलायचा आहे. म्हणजे नुसतं ज्ञान झालं म्हणजे होत नाही, तर अंतर्मनाचा आपला पॅटर्न बदलला पाहिजे, तो अभ्यास आहे. म्हणून तो अभ्यासासाठी सत्संग पाहिजे, सद्गुरूंचा संग पाहिजे, तिथे ज्ञान हवं. म्हणून तो अभ्यास नुसतं आहे थोडं, तू ईश्वर आहेस हे कळलं की झालं असं बरेच लोक समजतात, असं ते नाही. तर ईश्वरामध्ये ईश्वरासारखं वागायचं कसं शिकलं पाहिजे, नाही तेही नाही कळलं तरी तिथे गोंधळ हा असतोच, लक्षात ठेवायचं. म्हणून इथे बऱ्याच वेळेला साधक मनापासून जरी प्रयत्न केले तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्याचा अर्थ त्यांनी तो अनुभव येत नाही. काहींचा प्रश्न होता, पण तो आता घ्यायला जरा वेळ कमी पडेल. पण जेव्हा आपण साधना करतो आहोत, त्या साधनेचे आपल्याला चांगले म्हणजे कर्माचा परिणाम मिळतो. साधना ही सुद्धा कर्मच आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर निवांतपणा मिळालं, बरं वाटलं, शांत वाटलं, ते ज्ञानाचं स्मरण झालं. आता इथे ज्ञानाचं स्मरण, त्याच्यातून त्या ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा भाव, अशा 3 गोष्टी येतात. स्मरण म्हणजे शब्दाने सांगितलं, तुम्ही सगळीकडे ईश्वर आहे, तुम्ही पाठ केला ईश्वर आहे, ईश्वर आहे, स्मरण आहे. पण ईश्वरासारखा वागत नाही म्हणजे ईश्वर भाव तिथे प्रगट होत नाही. आता ईश्वर भाव का प्रगट होत नाही? कारण त्याला तो अनुभव नाही. म्हणून आपण शब्दाने तो अनुभव झाला असं समजतो, तो अनुभव नाही, तो प्रत्यक्ष अनुभव झाला तरच ते परिवर्तन होतं. ज्यावेळेला ते प्रत्यक्ष अनुभव होतो त्यावेळेला ते परिवर्तन होणारच. पण आता ते परिवर्तन होत नाही, त्याचा अर्थ आपल्याकडे तो अनुभव कमी पडतो. कारण ही सूक्ष्म गोष्ट इतकी आहे की त्या लेवलला पोहोचेपर्यंत हे परिवर्तन होत नाही, लक्षात. पण त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. सद्गुण, आपल्याकडे सद्गुणांचंच चिंतन करावं लागतं. जरा पण सुद्धा आपल्याकडे दुर्गुण येता कामा नयेत, तिथे सावध राहावं लागतं. सावध आहे, जरा दुर्लक्ष झालं की अंतर्मन आपला नेहमीचा रंग दाखवतं. बघा तुम्ही जरासं रोजच्या रस्त्याने तुम्ही रोज जाते ऑफिसला, पण नेमकं तुम्हाला आज दुसरीकडे कुठे जायचं असं समजतं, घरातून निघतो आपण, चला आपण आज दुसरीकडे जातो सांगतो, आणि मोबाईलवर बोलायला लागलात, बेसावाज झाला, तर तुम्ही जुन्या रस्त्यानेच चालणार, अरे इथं कुठे आलो असं म्हणतो ना आपण. कारण अंतर्मनाला तेच माहिती, जुन्या रस्त्याने चाललंय, ते नवीन रस्ता दाखवतच नाही. मग जर सावध झाला की मग परत आपण त्या नवीन रस्ता कसा आहे काय तो विचार करतो ना. तसं प्रत्येक ठिकाणी हे अंतर्मन आपल्या जुन्या वाटेने घेऊन जातो. रागवायचा राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, हे जुन्या वाटा आहेत त्याच्या. जरासं कोण काय बोललं की मारामारी करायची वाटते, असं होतं की नाही. म्हणजे कोण तोंडाने मारामारी करतो, कोण हाताने मारामारी करतो, एवढं. कारण कोण विचाराने मारामारी करतो. पण ही सगळी जी पॅटर्न आहे तो महत्वाचा बोल लक्षात ठेवा. म्हणून याच्यातून आणखीन एक महत्वाचं लक्षात ठेवायचं, जी गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतो, म्हणजे हा खरा बोध आहे की प्रभू रामचंद्राने हनुमंताला विचारलं, तू माझ्याकडे कसा बघतोस? तर त्याने सांगितलं, मी देहाच्या अपेक्षेत मी तुमचा दास आहे. जाणीव म्हणजे जीवाच्या अपेक्षा, म्हणजे जाणीव आहे ह्या अपेक्षेत मी तुमचा अंश आहे. आणि स्वरूपाच्या अपेक्षेत तूच आहेस, मी नाहीच आहे. ह्या 3 लेवल लक्षात ठेवायच्या. व्यवहार करताना सुद्धा आपण स्वरूपाच्या अपेक्षेत तो परमात्माच इथे प्रगट आहे हे लक्षात आलं पाहिजे. जाणीवेच्या अपेक्षेत म्हणजे देहातूनही जाणतोय तेव्हा तिथे त्या जाणीवेला जाईल. मग कशी झालं, ज्या रूपातून आपण जातो तिथे त्या मर्यादा त्या जाणीवेला येतात, म्हणून मी त्याचं अंश आहे. आणि शरीराच्या अपेक्षेत मी तुझा दास आहे, म्हणजे त्या परमेश्वराचे आपण दास होऊन राहता आलं पाहिजे. आणि दास होऊन राहून सगळं व्यवहार करता आले. ते दास होणं महत्वाचं. म्हणजे नम्र झाला भूता